वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर जिला मुद्देवार तालुका के जो पत्रकार है नारायण मायाचारी, उन्होंने एक आर्टिकल क्या बनाई वहां के एमएलए नडहल्ली के, उन्होंने सीधे सीधे पत्रकार को गाली दिया और उनको धमकी भी दी गई। पत्रकार का कर्तव्य ये होता है, समाज सेवक हर एक सेवा में सबसे पहले आगे पत्रकार रहते हैं। अब तो खुलेआम जो पत्रकारों को एमएलए ऐसे लोग ही जब धमकी देने लग गए, तो सोचो एक एमएलए तो धमकी देने लग गए तो पत्रकार क्या लिखना पड़ेगा? क्या नडहल्ली की तारीफ या फिर जनता की सेवा या फिर जो सच्चा जो चल रहा है जो रहस्य, क्या वो आप तक पहुंचाना? तब तक तो सच्चाई जनता तक दिखाना इतना कठिन, इतना कड़वा जहर बन गया है पत्रकारों के लिए, ताकि सच्चाई आप तक पहुंचाना बहुत ही मुश्किल हो गया है। क्योंकि ऐसे एमएलए रहने से, ऐसे कुछ लोग रहने से पत्रकार कैसे सच्चाई पहुंचाएगा? तो ऐसे धमकी आने लग गए तो पत्रकार जाकर मुद्देवार तहसीलदार को एक मेमोरंडम देते हैं। तो सोचो पत्रकार की तो कैसी नौबत आई होगी, कैसे इस दुनिया में कैसे कैसे नेता लोग आ गए हैं। अब यही एक सबूत, यही एक सच्चाई आपके सामने तो हम जरूर लाएंगे। अब तो एक पत्रकार को कोई नेता हो या अधिकारी हो या कोई आम लोग हो, अगर धमकी दी, अगर कुछ गाली दिए, तो साफ सीधा सभी पत्रकार एक होकर उसके विरोध प्रदर्शन करना चाहिए। पत्रकार के लिए सारी जनता भी साथ देना चाहिए। अब ऐसा नहीं है, ताकि पत्रकार जो एक लिखता है, लेखक में जो सच्चाई पहुंचाता है, सच्चे पत्रकार को यही एक इनाम मिलता है, धमकी गाली यही एक मिलता है। तो ऐसे सच्चे पत्रकारों के लिए ऐसा होने लग गया, तो जनता का सहारा नहीं मिल गया तो पत्रकार आखिर करेगा क्या? एक सवाल ये उठता है, कुछ लोग बीजेपी के साथ में मिले हुए पत्रकार भी है, और दूसरी सवाल कुछ लोग कांग्रेस के पक्ष के साथ भी मिले हुए पत्रकार है। तीसरा सवाल, ऐसा ही होने लगा तो जनता किससे जाकर हक की जो बात पूछे, और जिसको जो सच्चाई बताना है पत्रकार किस प्रकार से, किस तरह से आपको सच्ची बात जो चल रही है बताने के लिए। तब एमएलए को नहीं कहते, सीएमसी को नहीं कहते, महानगर पालिका को कुछ नहीं कहते, तो वहां पर लोग पत्रकार को कह देते हैं, ताकि इस गंदगी हो या रोड ठीक ठाक ना हो या कुछ बिजली के लिए हो, कुछ भी अगर जनता को परेशान आती है तो सभी खत्म होने के बाद लोग जनता तो पत्रकारों को ही कहते हैं। तब पत्रकार ऐसी जब लेखी में लिखते हैं तो सच्चाई बताते हैं, जो रोड लाइन ठीक नहीं है, रास्ता खराब हो गया है, सीधे से नल नहीं आता है, जहां देखो वहां चेंबर फूट जाता है, जब सच्चाई लिखता है तो क्या इस तरह धमकी यहाँ से पत्रकारों को आने से क्या जनता की सेवा पत्रकार करना है या नहीं है? ये तो सबसे कड़ी बात ये हो गई है कि नडहल्ली एक एमएलए, अब ऐसा क्यों? नेता एमएलए नडहल्ली, इनका तो नाम बहुत अच्छे तरह से सुना जाता था, ताकि ये लॉकडाउन में भी खुद इन्होंने ही जाकर लोगों की जो दूसरे राज्यों में जो काम पे गए थे, फंस गए थे, उनको भी इन्होंने इतनी मदद की, और इनकी हम तारीफ भी इतनी की न्यूज़ों में, ताकि कोई भी एमएलए विजयपुर के जिला में कोई नहीं किया, वो नडहल्ली ही किए थे। मगर अब ना जाने क्यों ऐसा जो पत्रकार को सीधे सीधे गाली गलौज पे आ गए और धमकी दिए, क्यों ऐसा नडहल्ली एमएलए ने क्यों किया? ये तो समझ की बात और है। हम यही ये कहते हैं, पत्रकार अपनी सही कर्तव्य निभाने वाले पत्रकार को दरअसल ऐसी धमकियां गालियां देना, ये तो दरअसल
गलत है, क्योंकि पत्रकार यही अपना कर्तव्य निभाता है कि लोगों को अगर तकलीफ होती है, अगर कुछ न कुछ हो जाता है, किसी की न किसी मुसीबत में लोग होते हैं, बारिश से हो, रोड से, चेंबर से, वो काम है पत्रकार का अपना कर्तव्य निभाना। पत्रकार अगर एक हो गया, कर्नाटक का संविधान भी हिलाने का वो ताकत रखता है पत्रकार, ताकि नेता हो, एमएलए हो, चाहे कोई भी हो, राजनीति हो, हम पत्रकार ऐसे हैं, हमारे कलम में वो ताकत है। फिर से हम वही कहेंगे, संविधान का एक रूल आपको याद होगा, सबसे महत्व इज्जत और नाम शोहरत से लेता है वो पत्रकार ही है। अगर पत्रकार को ही ऐसा कहेंगे तो आते दिनों में आंदोलन पर उतर आएंगे पत्रकार, क्योंकि हम किसी की गुलामी करना पहले छोड़ देना चाहिए, ताकि सच्चाई अगर लिखेंगे तो सच रास्ते पर पत्रकार अगर बनेंगे तो जनता हमें तालियां भी देगी, हमारी तारीफ भी करेगी। ऐसे धमकियों पत्रकारों को आने लग गए तो सारी जनता हमारे पीछे खड़े रहेगी, क्योंकि कोई भी पत्रकार अगर किसी न किसी से अगर मिलजुलता है, कोई पक्ष से, बीजेपी, जेडीएस, कांग्रेस से किसी के साथ अगर दोस्ती करके अगर उनकी गुलामगिरी करते हैं तो इसी तरह पत्रकारों को धमकियां जरूर आएंगे। सभी पत्रकार वैसे नहीं है, थोड़े पत्रकार ऐसे भी हैं अपने लिए खुद मर मिटने के लिए भी तैयार है, मगर झुकने के लिए तैयार नहीं है। हम देखेंगे कि कितना पत्रकारों में वो हिम्मत और वो ताकत है। हम देखेंगे आखिर इस पत्रकार को न्याय मिलेगा या नहीं मिलेगा, और क्या आंदोलन करेंगे सभी पत्रकार या नहीं करेंगे। हम अगले एपिसोड में पत्रकारों का भी खुलासा जरूर करेंगे। देखेंगे एक रिपोर्ट। ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಪತ್ರಕರ್ತರ ಮೇಲೆ ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಎಸ್ ಪಾಟೀಲ್ ನಡಾಳಿಯವರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪೂರ್ವಕವಾದಂಥ ವರದಿಗಳನ್ನು ಪತ್ರಕರ್ತರು ಮಾಡಿದರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಧಮಕಿ ಹಾಕುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಎಸ್ ಪಾಟೀಲ್ ನಡಾಳಿ ಶಾಸಕರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ತುಂಬ ಖಂಡನೀಯವಾದ ವಿಷಯ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದರೆ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನದ ಅಡಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ರಾಜ್ಯಾಂಗ, ಶಾಸಕಾಂಗ, ನ್ಯಾಯಾಂಗ, ಇದರ ಜೊತೆಗೆ ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮ ರಂಗವೂ ಕೂಡ ಒಂದು ಸಮಾಜಮುಖಿಯಾಗಿ ಈ ಮೂರು ಅಂಗಗಳು ತಪ್ಪು ಮಾಡಿದರೆ ಅದನ್ನು ತಿದ್ದಿ ಹೇಳುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಈ 4ನೇ ಅಂಗ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪತ್ರಿಕಾ ರಂಗ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ತಮಗೆಲ್ಲ ತಿಳಿದಿರುವಂಥ ವಿಷಯ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಏನಾಗಿದೆ, ಕಳೆದ 2 ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ಭಾನುವಾರ ದಿನಾಂಕ 17ರಂದು ಈ ಮುದ್ದೇಬೇಳ ಪಟ್ಟಣದ ತಾಲೂಕಿನ ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗ್ರಾಮಗಳ ತಂಗಡಿಗಿ, ಕಮಲ್ದಿನ್ನಿ, ಕುಂಚಗನೂರು, ಗಂಗೂರು ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರ ಗ್ರಾಮಗಳ ನೆರೆ ಹಾವಳಿಗಳಿಂದ ತತ್ತರಿಸಿ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಸ್ತೆಗಳು ಸಂಪೂರ್ಣ ಹದಗೆಟ್ಟು ಮೂಲಭೂತ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಒದಗಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಹಿಂದಿನ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಮತಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಮೇಡಮ್ ಅವರು ಬಂದು ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಸಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕನ್ನುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ 19 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗಾಗಿ ಮಂಜೂರಾತಿಯನ್ನು ಪಡೆಯಲಾಗಿತ್ತು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ದಾಖಲಾತಿಗಳ ಮೂಲಕ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆದರೆ ಆ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಮಂಜೂರಾತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ
ಏನು ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವರದಿ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿ ಬೇರೆ ರಸ್ತೆಗೆ ಅದನ್ನು ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಿದರು ಅನ್ನುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇದರಿಂದ ಈ ಭಾಗದ ಜನರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಅನ್ನುವಂಥ ಹಾಗಾಗಿ ಈ ಭಾಗದ ಜನರಿಗೆ, ರೈತರಿಗೂ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಾಲಾ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಂಚಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ರಸ್ತೆಯನ್ನು ಪುನರ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ವರದಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. ಆ ವರದಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಎಸ್ ಪಾಟೀಲ್ ನಡಾಳಿ ಸಾಹೇಬರು ನಮಗೆ ದೂರವಾಣಿ ಮೂಲಕ ಕರೆಯನ್ನು ಮಾಡಿ, ಏ ಬೋಳಿ ಮಗನೇ ನಿನ್ನ ನೋಡ್ಕೋತೀನಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದರು. ಭಾಳ ತುಂಬ ನೋವಿನಿಂದ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ವಿಷಯ ಇದು. ಒಬ್ಬ ಸಮಾಜ ಸೇವಕರಾಗಿ, ಒಬ್ಬ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಾಗಿ ಈ ಮಾಧ್ಯಮ ಅಂಗಗಳನ್ನು ಬಳಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬಳಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ರಾಜಕಾರಣಕ್ಕೆ ಶೋಭೆ ತರ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಜೊತೆಗೆ ನಾವು ಪತ್ರಕರ್ತರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು, ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರಾಗಿರಲಿ, ಹೋರಾಟಗಾರರಾಗಿರಲಿ ಅಥವಾ ಇನ್ನಿತರ ಯಾವುದೇ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಾಗಿರಲಿ, ಅವರು ಕೊಟ್ಟಂಥ ವರದಿಗಳನ್ನು, ನೈಜ ವರದಿಗಳನ್ನು ಜನರಿಗೆ ತಲುಪಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಧ್ಯಮಗಳು ಮಾಡ್ತವೆ, ಪತ್ರಕರ್ತರು ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ತಮಗೂ ಕೂಡ ತಿಳಿದೇ ಇರುವಂಥ ವಿಷಯ ಏನಲ್ಲ. ಆದರೆ ಯಾಕೆ ಈ ರೀತಿ ಅವರು ನನಗೆ ದೂರವಾಣಿ ಮೂಲಕ ಕರೆ ಮಾಡಿ ಮಾತನಾಡಿದರು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ತುಂಬ ನೋವಿನಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾದಂಥ ವಿಷಯ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ನನಗಾದಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೇರೆ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೂ ಕೂಡ ಈ ರೀತಿ ಆಗಬಾರ್ದು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನ್ಯಾಯಯುತವಾದಂಥ ಹಕ್ಕನ್ನು ಏನಿದೆ, ಸ್ವತಂತ್ರ ಬರವಣಿಗೆ ಏನು ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಇದೆ ಅದನ್ನು ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಮತ್ತು ನಮಗೆ ಆಗಿರುವಂಥ ನೋವುಗಳನ್ನು ಅಧಿಕಾರಿಗಳು, ತಹಸೀಲ್ದಾರರು, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ನಮಗೆ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿಯನ್ನು ನಾನು ಈ ಮೂಲಕ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದರೆ ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ನೈಜ ವರದಿಗಳನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಂಥ ಬೆದರಿಕೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸರಿಯಲ್ಲ. ವರದಿ ಮಾಡಲು ಸಂಪೂರ್ಣ ಮಿತ್ರರಿಗೆ ವಂದನೆಗಳು ಹೇಳುತ್ತಾ, ಕನ್ನಡಪ್ರಭ ವರದಿಗಾರರಾದಂಥ ನಾರಾಯಣ ಮಾಯಾಚಾರಿ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಈ ಮುದ್ದೇಬೇಳೆ ತಾಲೂಕಿನ ಶಾಸಕರಾದಂಥ ಸ್ವಲ್ಪ ಹಗುರವಾಗಿ ಮಾತನಾಡುವುದನ್ನು ನಾವು ಅದನ್ನು ತೀವ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದು ನೆನಪಿಸ್ತೀನಿ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಬ್ಬ ಪತ್ರಕರ್ತ ಮಾರಾಟ ಆದರೆ ಈ ದೇಶಕ್ಕಿಂತ ಅತ್ಯಂತ ಒಬ್ಬ ನೆಕ್ಸ್ಟ್ಲೈಟ್ ಅಂತ ಒಬ್ಬ ಪತ್ರಕರ್ತ ಆಗಂತ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮುದ್ದೇಬೇಳೆ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಪತ್ರಕರ್ತರು ಮಾರಾಟ ಆಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಜೀವನದ ಉದ್ದಕ್ಕೂ ಹಗಲಿರುಳು ಎನ್ನದೇ ತಾವು ರೋಡಿನಲ್ಲಿ ಶೋ ಮಾಡೋದಾಗಲಿ ಮತ್ತು ತಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಾಗಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ತಮಗೆ ಇದ್ದಂಥ ಸಮಯವನ್ನು ಅಲ್ಲಿ ಬದಿಗೊತ್ತಿ ತಮ್ಮ ಕಾರ್ಯಗಳಿಂದ ಬೆಳಕಿಗೆ ತರುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರಲ್ಲಿ ಈ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಹೇಳುವುದನ್ನು ನಾವು ತೀವ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಎರಡು ಮಾತು